नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. कालच मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की लवकरात लवकर आपला जो एप्रिलचा जी काही एक्झाम झाली होती री एक्झाम, त्या री एक्झामचा रिझल्ट जो आहे तो ह्या महिन्याच्या मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत तुमचा लागला जाईल. आणि त्याचप्रमाणे आज 16 तारखेला म्हणजे ॲक्च्युली तो काल तसा त्यांनी साईटवर टाकलेला आहे, पण आज आपल्या 16 तारखेला आपला हा जो रिझल्ट आहे तो आपला एप्रिलला जी काही री एक्झाम झाली होती त्या री एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे. रिझल्ट जर पाहायचा असेल तर तो तुम्ही कसा पाहू शकता, तुम्हाला क्रोममध्ये जायचं आहे आणि क्रोममध्ये लिहायचे तुम्हाला GCC TBC रिझल्ट. ओके, त्यावर क्लिक केल्यानंतर पहिली ही जी काही साईट आहे त्या पहिल्या याच्यावर ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. जसं तुम्ही क्लिक करणार, क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे वेगवेगळे ऑप्शन्स येतील, पण आपल्याला पहिलाच ऑप्शन घ्यायचा आहे. जसं इथे तुम्हाला दिसत असेल GCC TBC 30 PM एक्झाम एप्रिल 2026 रिझल्ट. ओके, आणि त्याच्याच बाजूला आहे हा 30चा आहे आणि हा जो आहे तो कुठला आहे 40चा आहे. ओके, मग आता काय करायचे, तुम्हाला या 30 या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा काय टाकायचा आहे, सीट नंबर टाकायचे. तुमच्या हॉल तिकीटवर तुमचा सीट नंबर असेल तो सीट नंबर इथे टाकायचा आहे आणि तुमचा जो काही रिझल्ट आहे तो तुम्हाला इथे पाहायचा आहे. आता मी इथे सीट नंबर टाकत नाही आहे कारण माझ्या विद्यार्थ्याचा डेटा जो आहे तो तुमच्यासमोर शो होणार आणि ते मला नको आहे. तर तुम्हाला फक्त इथे नॉर्मल तुमच्या याच्यावर जो काही हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीटवर सीट नंबर इथे टाकायचा आहे आणि शो रिझल्ट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे. तिथे तुमच्यासमोर तुमचा रिझल्ट लगेच पॉपअप होणार. एक PDF येते, ती PDF तुम्ही काय करू शकता, जोपर्यंत तुम्हाला ओरिजिनल रिझल्ट भेटत नाही आहे तोपर्यंत तुम्ही ती PDF जी आहे ती तुमच्याजवळ सांभाळून ठेवू शकता. ओके, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आत्ता जर रिझल्ट जर आत्ता लागलेला आहे तर लगेच जे कोणी फेल झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा लगेच येणाऱ्या 2-3 दिवसामध्येच ते लिंकसुद्धा देतील नवीन फॉर्म भरायची. ओके, तर जर लिंक जर तुम्हाला मिळाली तर तुम्ही तो नवीन पुन्हा एक्झाम फॉर्म भरू शकता आणि मग त्याची जी एक्झाम जी आहे ती जी रेग्युलर विद्यार्थ्यांची एक्झाम आता जूनमध्ये होणार आहे त्या जूनमध्ये तुम्हाला ती परीक्षा पुन्हा रिटर्न, जर फेल झाले असतील तर पुन्हा रिटर्न तुम्हाला ते जून महिन्यामध्ये रेग्युलर विद्यार्थ्यांच्या सोबत तुम्हाला ही री एक्झामची जी काही एक्झाम आहे ती तुम्हाला रिटर्न देता येईल. क्लिअर, तुम्हाला रिझल्ट पाहून घ्या. काही झालं असेल तर नक्कीच मला सुद्धा कळवा, मला सुद्धा आनंद वाटेल की जर तुम्ही पास झालात तर. आणि फेल जरी झालात तरी काळजी करू नका, तुम्हाला पुन्हा चान्स मिळेल. आता जर 16 तारखेला जर रिझल्ट लागलेला आहे तर कदाचित 19 किंवा 20 तारखेपासून तुम्हाला पुन्हा लिंक भेटेल की जेव्हा तुम्ही पुन्हा फॉर्म भरू शकता. आणि ती कधी भेटेल वगैरे जर साईटवर जर शो जर झाला तर मी लगेच आपल्या चॅनलवर तुम्हाला सांगणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर जूनची जी काही येणारी जी काही एक्झाम आहे तर मी याच्यापुढे एक सिरीज बनवणार आहे. त्या सिरीजमध्ये मी तुम्हाला जे काही आपल्या बोर्डाकडनं जे काही मार्क्सचं जे काही कॅल्क्युलेशन आहे, प्रत्येक प्रश्न म्हणजे जे काही आपले 5 प्रश्न आहेत त्या प्रत्येक प्रश्नाला कसं कसं त्यांनी मार्किंग दिलेली आहे. म्हणजे समजा ईमेलचं जर आपण उदाहरण घेतलं तर ईमेल लिहिल्यानंतर 2 मध्ये ईमेल लिहिल्यानंतर त्याला किती मार्क्स आहेत, बॉडी लिहिल्यानंतर त्याला किती मार्क्स आहेत, त्यानंतर सेंड बटनवर क्लिक केल्यानंतर त्याला किती मार्क्स आहेत, मी हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. पण अशाच पद्धतीचं जे काही गुणताण पद्धत आहे म्हणजेच मार्क्सचं 5 क्वेश्चन जे आहेत आपले त्या 5 प्रश्नांना मार्क्सचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे याची मी थोड्याच दिवसात, कदाचित उद्यापासून किंवा परवापासून मी ती सिरीज चालू करणार आहे. म्हणजे कोणी फेल झालेले आहेत त्यांनी ती सिरीज किंवा ज्यांची कोणाची आता पुढे येणार एक्झाम आहे जूनमध्ये त्यांनी ती पूर्ण सिरीज पहा, म्हणजे तुम्हाला नापास होण्याची भीती राहणार नाही आहे किंवा तुम्हाला कळेल की मला किती मार्क्स मिळाले पाहिजेत आणि माझं कुठे चुकतंय. ओके, मी जास्त व्हिडिओ मोठा नाही करत आहे कारण तुम्हाला आता घाई झाली असेल रिझल्ट पाहण्याची, तर तुम्ही तो रिझल्ट पाहून घ्या आणि मला सुद्धा नक्की कळवा. धन्यवाद.